सध्या सर्व देशाचे लक्ष हे अयोध्ये येथील राम मंदिराकडे वळलेले आहे। राम मंदिरचा मुद्दा हा देशातील सर्वात जुना मुद्दा आहे। त्यामध्येच काही आंबेडकर चळवळींची सुद्धा निराशा व्यक्त करण्यात येत आहे। अशा परिस्थितीमध्ये चौदार येथे राम भक्तांच्या आयोजकांनी तिथे एक कार्यक्रम आयोजित केला होता। त्यामुळे काही आंबेडकरी चळवळी हे नाराज झालेले आहेत। अशातच शासन प्रशासनाच्या निमित्ताने एक मराठा आंदोलन मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे। काय शासन आणि प्रशासन यावरती लक्ष घालत आहे। तसेच मराठा आरक्षण हे आंतरवळी सराटा येथून निघाला असून मुंबई येथे त्यांचा शेवट होणार आहे। त्यातच प्रजासत्ताक दिन सुद्धा हा थोडक्यातच दिवसांमध्ये येणार आहे। त्यामध्ये शासन आणि प्रशासन कोणत्या गंभीरतेने या मुद्द्याकडे लक्ष घालतील असेच त्यांची खूपच तारांबळ उडालेली आहे। राज्यकर्त्यांनो सावधान। मराठा आरक्षणासाठी मुंबई मार्च सुरू। मराठा मोर्चा हाणून पाडण्याचा प्रयत्न करू नका। ऑगस्ट 2023 पासून आंदोलनाचे एक हाती नेतृत्व करणाऱ्या मराठा नेत्याने यापूर्वी एकतर माझी अंतयात्रा किंवा विजय मोर्चा अशा घोषणा देत आरक्षणाची मागणी केली होती। आता मुंबईतील मराठा मोर्चा हाणून पाडण्याचा प्रयत्न केल्यास गोळ्यांचा सामना करण्याची तयारी दर्शवली। आपल्या आश्वासनाची पूर्तता करत शिवबा संघटनेचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी सकाळी त्यांच्या मूळ गाव आंतरवली सरती येथून हजारो समर्थकांसह मराठा आरक्षणासाठी मुंबई मार्च सुरू केला आहे। ओठांवर प्रार्थना, जय भवानी जय शिवाजी, सगळीकडे गर्जना, चेहऱ्यावर खंबीरपणे, हृदयात दृढ निश्चय, कधी ओलसर डोळ्यांनी तर कधी भगवे झेंडे घेऊन जरांगे पाटील यांनी देशाच्या आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईकडे आपली पावले टाकली। पाटील खंबीरपणे म्हणाले, मराठ्यांच्या न्यायासाठीचा हा लढा आहे, त्यांना त्यांची पात्रता मिळाली पाहिजे। मुंबईकडे मोर्चा काढण्यापासून आम्ही मागे हटणार नाही। आता कोणतीही गोळी आम्हाला थांबवू शकत नाही। मी मराठ्यांसाठी जीव द्यायला तयार आहे। मी राहो अथवा न राहो, पण आरक्षण मिळाल्यावरच परत येऊ। जरांगे पाटील यांनी मुंबईत 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिवस साजरा करणे अपेक्षित आहे। राज्यभरातून लाखोंच्या संख्येने मराठा मोर्चा निघणार आहे। येत्या काही दिवसात किमान 3 कोटी लोक मुंबईला घेराव घालतील असा दावा करण्यात आला असून त्यामुळे विविध अधिकाऱ्यांमध्ये घबराहट पसरली आहे। मुंबईहून कमलाकर सूर्यवंशी आणि करंजखेड येथील तेजस्विनी कदमसह कल्याणी थोरात, गल्ली मीडिया, यवतमाळ।